श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना शासकीय सदनिका घोटाळा प्रकरणी 2 वर्षाची शिक्षा झाल्यानं त्यांच्या मंत्रिपदाबाबत पेच आहे। याबाबत न्यायालयात आज निकाल होणं अपेक्षित होतं, मात्र आजही निकाल होऊ शकला नाही। आपलं विधिमंडळाचं सदस्यत्व आणि मंत्रिपद कायम ठेवण्यासाठी या शिक्षेला स्थगिती मिळवणं गरजेचं आहे। त्यानुसार मंत्री कोकाटे यांनी सोमवारी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली होती। या याचिकेची आज सुनावणी घेण्यात आली। यावेळी सरकारी वकिलांनी आपली भूमिका मांडत या स्थगितीला विरोध दर्शवला। त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी देखील स्थगितीची मागणी केली, मात्र न्यायालयानं कोणताही निकाल न देता 1 मार्चला सुनावणी होणार असल्याचं सांगितलं। यामुळे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची अस्वस्थता कायम असल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे आता 1 मार्चला होणाऱ्या सुनावणीत काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।